नमस्कार. आज आपण आयुर्वेद शास्त्राविषयी थोडक्यात जाणून घेऊया. आयुष्याविषयी सांगोपांग माहिती देणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र. आयुष्य म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, शरीराची काळजी कशी घ्यावी, काय खावं, काय प्यावं, आजार कसे होतात, ते कसे टाळता येऊ शकतात, याबरोबरच विविध आजार, त्यांची लक्षणं, चिकित्सा इत्यादी सर्व माहिती आयुर्वेदात वर्णिलेली आहे. तसं म्हटलं तर एवढी माहिती कोणत्याही वैद्यकशास्त्रात असू शकते. मग आयुर्वेदाचं असं काय वैशिष्ट्य आहे, तर ते म्हणजे या पुढे जाऊन आयुर्वेदशास्त्र आपल्याला हा देह नश्वर नाशिवंत आहे याची जाणीव करून देतं. त्याचवेळी या देहाचा आपण यथायोग्य उपयोग कसा करून घेऊ शकतो, जेणेकरून हा नश्वर देहसुद्धा झळकून उठेल, या दृष्टीने आयुष्यासाठी सुखदुःख या संकल्पनांबरोबरच हित अहिताचा नवा विचार आयुर्वेदशास्त्र देतं. हीच आयुर्वेदोक्त पथ्य संकल्पना होय. पथिहितम पथ्यम म्हणजे जीवन प्रवासात योग्य मार्गावर वाटचाल होत राहील, राजमार्गापासून भरकटायला होणार नाही, अशा रीतीने योजलेल्या या सर्व गोष्टी या पथ्यकर गोष्टी. तर अशी सखोल विचारपूर्वक मांडलेली आयुर्वेदोक्त पथ्य संकल्पना आपल्याला जाणवून देते की एक विशिष्ट असा मार्ग आपल्यासाठी आधीच निश्चित झालेला असून त्याच मार्गाने वाटचाल करणं अपेक्षित आहे, किंबहुना आपल्या हिताच आहे. तो मार्ग समजून घेऊन पुढे कसं जावं, वाटेत काय अडचणी येऊ शकतात, त्यांचं निराकरण कसं करावं, त्यासाठी प्रवासाची पूर्वतयारी काय करावी, याविषयीसुद्धा इथे आपल्याला यथायोग्य मार्गदर्शन मिळतं. कशाप्रकारे आपली वाटचाल होणं अपेक्षित आहे, जेणेकरून प्राप्त परिस्थितीतसुद्धा आपण आपले अंतिम ध्येय सुखेनैव गाठू शकतो, जीवनात यशस्वी होऊ शकतो, हे सर्व जीवनविषयक तत्त्वज्ञान आयुर्वेदशास्त्र आपल्यासमोर ठेवतं, तेही सोप्या शब्दात, सोप्या स्वरूपात. उदाहरणच द्यायचं झाल्यास ब्रह्मांडी ते पिंडी हा आयुर्वेदाचा पहिला मूलभूत सिद्धांत. जे जे जसं बाह्यसृष्टीत घडत असतं ते तसंच्या तसं आपल्या शरीरात प्रतिबिंबित होत असतं. बाह्यसृष्टीत घडणाऱ्या गोष्टी आपल्या शरीर मनावर थेट परिणाम करत असतात. उदाहरणार्थ, रात्रीच्या वेळी सृष्टीवर अंधाराचं राज्य सुरू झालं की मनात भीती दाटून येते. ही कधीकधी अनाठाई वाटणारी भीती हुरहुर सृष्टीवर पसरलेल्या अंधाराचा म्हणजेच तमोगुणाचाच परिणाम असतो. सकाळी सूर्यकिरणाने सारं काही लख्ख उजळून निघालं की त्या भीतीचा मागमूसही राहत नाही. हा तेजोनिधी सूर्याच्या सात्विकतेचा करिश्मा. तर असे हे बिंब प्रतिबिंब, पिंड आणि ब्रह्मांड म्हणजेच आपलं शरीर आणि सृष्टी यांच्यातलं ऐक्य, एकाला न्याहाळावं आणि दुसऱ्याला समजून घ्यावं इतकं प्रत्ययकारी. आता सिद्धांत आपल्याला कशाप्रकारे उपयोगी पडत असतो हे पाहिलं तर लक्षात येतं की बाह्यसृष्टीत होणाऱ्या बदलांचा विचार करून थोडा अंदाज घेऊन पुढे होऊ शकणाऱ्या आजारपणांबाबत आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो, उपाययोजना करू शकतो. उदाहरणार्थ, शरद ऋतूत सूर्याची किरणं पृथ्वीवर थेट पडतात, त्यावेळी पित्तप्रकोप होऊन पित्तज आजार, ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, तर असे उष्णतेचे विकार होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आधीच तसे बदल आहारविहारात घडवून आणले तर होणाऱ्या त्रासाची तीव्रता आपण नक्कीच कमी करू शकतो. यापुढे जाऊन या सिद्धांताचा एक मोठाच फायदा हा सांगता येईल की शाळेतही जाऊन न शिकलेला एखादा सामान्य माणूस देखील त्याला या शास्त्रातील सिद्धांत नीट समजावून सांगितले आणि त्याच्या जाणीवा थोड्या जरी जाग्या असतील, त्याची निरीक्षण शक्ती चांगली असेल, तर आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी स्वतः घेऊ शकण्याइतपत तो नक्कीच सक्षम होऊ शकेल. म्हणजेच माणसामाणसातील या सुप्त जाणीवेवर विश्वास दाखवणारं हे महान शास्त्र आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व्हायला शिकवतं. आपले प्रश्न आपण स्वतःच सोडवू शकतो हा विश्वास देतं. अशा या बहुवर्णित सिद्धांताचा उपयोग करून घेऊनच आता आपल्याला आयुर्वेदाचा पुढचा महत्त्वपूर्ण सिद्धांत समजावून घ्यायचा आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही मूलभूत 5 तत्वच कोणत्याही निर्मितीमध्ये कार्यकारी असतात. यांनाच पंचमहाभूतं म्हणतात. हे सर्व जगत पांचभौतिकच आहे, अर्थात आपलं शरीर देखील पांचभौतिकच, याहून वेगळं काही असूच शकत नाही. हा आयुर्वेदाचा पांचभौतिक सिद्धांत. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर जसं एखादी मूर्ती बनवताना माती, पाणी, उजेड, वारा आणि मोकळं अवकाश लागतं, अगदी तसंच आणि त्याच 5 गोष्टी आपल्या शरीराच्या जडणघडणीतही असतात. माती, पाणी, उष्णता आणि वारा या चौघांच्या मिश्रणातून जो आकार तयार होतो त्यावरूनच त्याच्या आतील अवकाशाचं अस्तित्व, महत्त्व जाणवू शकतं.
आणि अवकाशामुळेच त्या मूर्तीच्या अस्तित्वालाही रूप, स्वरूप, अर्थ प्राप्त होत असतो. उदाहरणार्थ, मोकळ्या जागेत 4 बाजूनी भिंती उभ्या केल्या की आतल्या अवकाशाला घर पण प्राप्त होतं. छोटा गोलाकार केला की आतल्या अवकाशाला घट ही ओळख मिळते. डोकं, हात, पाय, पाठ, पोट इत्यादी अवयव तयार झाले की देह तयार होतो. पण मध्ये अवकाश नसेल तर मात्र तो मातीचा गोळाच राहतो. म्हणजेच अवकाशाने घेतलेला आकार तो त्या मूर्तीचा आकार, अवकाशाने घेतलेलं रूप तेच त्या मूर्तीचं रूप. या इथे गदिमांचं गीत आठवल्याशिवाय राहत नाही. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. अगदी हाच विचार तंतोतंत लागू होतो आपल्या स्थूल म्हणजेच दृश्य शरीराच्या बाबतीत. अर्थात या इथे एक विचार नक्कीच कुणाच्याही मनात येईल की मग एखादी निर्जीव बाहुली आणि आपल्यात फरक तो काय? तर या प्रश्नातच याचं उत्तर दडलेलं आहे. जिथे आपण वस्तूला निर्जीव म्हटलं तोच तो फरक आहे. जीवाचं अस्तित्व, हे सजीवपण, ही जाणीव हेच जीवन आहे. म्हणूनच वरच्या संपूर्ण पांचभौतिक शरीराला समजून घेतल्याशिवाय खरं जीवन कळतच नाही. जसं अंधाराशिवाय प्रकाशाचं किंवा उन्हाशिवाय सावलीचं महत्त्व नाही, तसं या स्थूल शरीराशिवाय आतल्या अवकाशाला महत्त्व प्राप्त होत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही. या शरीररूपी वस्त्राने आपलं मूळ स्वरूप झाकलेलं आहे. हे आवरण जसजसं फिटत जाईल तसतसं मूळ रूप उघड होत जाणार आहे. अर्थात हे मायेचं आवरण फेडत जाणं म्हणजेच एक एक गोष्ट बारकाईने समजून घेणं, स्वतःला समजून घेणं, आणि तीच आहे स्वस्थ साधना. असो, तर असा हा पांचभौतिक सिद्धांत. या इथली प्रत्येक गोष्ट ही 5 महाभूतांच्या कमी अधिक मिश्रणातून बनलेली आहे. या 5 महाभूतांच्या म्हणजे 5 तत्वांच्या पलीकडे काही असूच शकत नाही, हा ठाम विश्वास देणारं हे शास्त्र या पंचतत्वांचा मूलगामी म्हणजे अगदी सखोल अभ्यास करायला प्रेरित करतं. कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता ठाम राहून शांत डोक्याने निर्णय घेण्याची शक्ती देणारे पायाभूत सिद्धांत हेच खरं आयुर्वेदाचं बलस्थान आहे. हे या महान शास्त्राचं वेगळेपण या कोविड महामारीच्या काळात तर ठळकपणे जाणवलं आणि या शास्त्राबद्दलचा आदर दुणावला, विश्वास दृढ झाला. आयुर्वेद की आधुनिक शास्त्र हा सध्याचा वादाचा विषय. इथंही हेच सांगता येईल की आयुर्वेदाचे पायाभूत सिद्धांत जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तंतोतंत लागू होतात. ते सिद्धांतच आद्य महत्त्वाचे आहेत. ते दैनंदिन जीवनात नीट उतरवले गेले पाहिजेत. भले काळानुरूप बदलत जाणारं अंमलबजावणीचं स्वरूप वेगळं असू शकतं, कारण शेवटी मार्ग वेगवेगळे असू शकतात, ध्येय मात्र एकच असायला हवं. हा अनमोल असा मनुष्य देह टिकवणं आणि त्याच्या मदतीनं पुढचा टप्पा गाठणं. आता या देहाच्या पलीकडे पुढचा टप्पा असं काहीतरी आहे, किंबहुना खरं जीवन हे या भौतिकते पलीकडेच आहे हे माहितीच नसेल तर मग एकदम या देहाची क्षणभंगुरता लक्षात आल्यावर नैराश्य येणार नाही तर काय होणार? देह थकला की सगळं संपलं किंवा दैनंदिन जीवनातील अपयशामुळे आता सगळं संपलं असं वाटून जे अविचारी पाऊल उचललं जातं त्या तिथेपर्यंत हा विचार पोहोचायलाच हवा आहे. खरं तर या आयुष्याला नेमका काय अर्थ आहे, आपल्या इथे येण्यामागे नेमका काय हेतू आहे, याविषयीची इत्थंभूत माहिती मिळणं हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठीच तर आयुर्वेद शास्त्राचं प्रयोजन आहे. पण आपल्यालाच आपल्या हक्कांविषयी तितकीशी जाणीव राहिली नाही आहे किंवा आपल्याला नेमकं काय हवं आहे याविषयीच संभ्रमाची परिस्थिती आहे असंच एकंदरीत दिसतंय. म्हणूनच मुळात जाणीवेचा जागर होणं या इथे सर्वात पहिल्यांदा अपेक्षित आहे आणि तोच या स्वास्थ्यविषयक चळवळीमागचा मूळ हेतू आहे. या इथेच आजचा विराम घेण्यापूर्वी आजचा स्वास्थ्य विचार. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर शरीर हे भगवंताने आपल्याला दिलेलं साधन आहे. जसं एखादं काम करण्यासाठी एखादं यंत्र उपयुक्त ठरतं, तद्वतच शरीर हे साधन आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे त्याची काळजी तर घ्यायला हवीच. पण त्याचबरोबर नुसते या शरीराचे लाड करत बसून उपयोग नाही. तर नेमकं कोणतं साध्य प्राप्त करायचं आहे, या शरीराकडून नेमकं काय काम करून घ्यायचं आहे हे समजून घ्यायला हवं आहे आणि त्याप्रमाणे त्याला कामाला लावायला हवं आहे, त्याचा उपयोग करून घ्यायला हवा आहे. शरीर हे कामाला लावण्यासाठीच आहे, आराम करण्यासाठी नव्हे. ते यंत्र आहे, चालू राहील तरच तंदुरुस्त राहील आणि त्याची उपयुक्तताही वाढेल.
या क्षणभंगूर देहाचं मौल वाढवणं केवळ आपल्याच हातात आहे. म्हणूनच नेमकेपणानं नीट समजून घेऊन त्याच्याकडून काम करून घ्यायला हवं आहे, जेणेकरून ऊर्जेचा अपव्ययही टाळता येईल. शेवटी जाणून घेणं आणि जाणीव ठेवणं हाच खरा मनुष्यधर्म आहे. तो आपण पाळत राहू तरच या नश्वर देहाला झळाळी चढणार आहे, हे शरीर सार्थकी लागणार आहे. धन्यवाद. शुभम भवतु.